नमस्कार. रस्त्यावरची सुरक्षा ही तर लहानपणापासूनच शिकायला हवी, बरोबर ना? तर आज आपण मैत्री बालमनाशी या मालिकेतून एक इतकी सोपी आणि मजेशीर ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, ज्यातून मुलं खेळता खेळता वाहतुकीचे सगळे महत्त्वाचे नियम शिकून जातील. कधी विचार केलाय का की रस्त्यावर एवढ्या गाड्या धावत असतात, पण त्या सारख्या एकमेकांना धडकत का नाहीत? हा प्रश्न जरी साधा वाटत असला ना, तरी याचं उत्तर खूप महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व समजावून देतं. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. नियम. हो, कारण सगळेजण नियम पाळतात. हे वाहतुकीचे नियम आहेत, म्हणूनच रस्त्यावर सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकून आहे. आणि खरं तर हीच गोष्ट आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींना लागू होते. नियम म्हणजे काही बंधन नाही, तर सगळ्यांच्या सुरक्षितेची एक प्रकारची हमी आहे. चला तर मग बघूया की या साध्या अशा खेळाला आपण एका जबरदस्त शिकण्याचा अनुभवात कसे बदलू शकतो. आपण काय काय बघणार आहोत? आधी तर नियम का महत्वाचे आहेत हे समजून घेऊ, मग आपल्याला काय काय लागेल याची तयारी करू. आणि त्यानंतर वयाच्या हिशोबाने 3 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बघू. रंगांची ओळख, सुरक्षित रस्ते आणि ट्रॅफिक पोलीस. आणि सगळ्यात शेवटी या खेळातून आपण नक्की काय शिकतो हेही पाहूया. बरं, या ॲक्टिव्हिटीची सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे? यासाठी ना तुम्हाला कुठलीही महागडी खेळणी आणायची अजिबात गरज नाहीये. आपल्या घरातल्या अगदी साध्या, रोजच्या वापरातल्या वस्तूंमधूनच आपण हा खेळ अगदी सहजपणे तयार करू शकतो. हे बघा, आपल्याला काय लागणार आहे? फक्त काही रंगीत कागद, एक साधा खडू, एक पोलिसांची टोपी आणि शिट्टी आणि मुलांच्या खेळण्यातल्या गाड्या. बस, इतक्या कमी साहित्यात आपण वाहतुकीचं एक पूर्ण मॉडेलच तयार करू शकतो, जिथे मुलं स्वतः नियम शिकतील आणि पाळतील सुद्धा. चला, मग सुरू करूया. आपण आपल्या सगळ्यात लहान ग्रुपसोबत म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसोबत सुरुवात करूया. या वयात ना त्यांना सिग्नलच्या रंगांचा अर्थ अगदी सोप्या पद्धतीने शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि इथली मूळ संकल्पना तर अगदीच सोपी आहे. प्रत्येक रंगाला एका ॲक्शनशी जोडायचं. म्हणजे लाल दिवा दिसला की थांबायचं आणि हिरवा दिवा दिसला की पुढे जायचं. हा जो थेट संबंध आहे ना, तो मुलांना नियम लक्षात ठेवायला खूप मदत करतो. हा खेळ खेळायला खूपच सोपा आणि मजेशीर आहे. जेव्हा ताई लाल म्हणेल तेव्हा सगळ्यांनी स्टॅच्यू एकदम पुतळ्यासारखं स्थिर उभं राहायचं. आणि मग जेव्हा ताई हिरवा म्हणेल तेव्हा परत चालायला सुरुवात करायची. या खेळात मुलं इतकी रमून जातात आणि इतकी ॲक्टिव्हली भाग घेतात की शिकण्याची प्रक्रिया आपोआपच एक गंमत होऊन जाते. बरं, एकदा का रंगांची ओळख झाली की मग आपण 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी पुढच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण त्यांना एक खूप महत्वाची गोष्ट शिकवणार आहोत आणि ती म्हणजे रस्ता सुरक्षितपणे कसा ओलांडायचा. इथे मुलांना हे शिकवणं खूप गरजेचं आहे की रस्ता कुठेही आणि कसाही ओलांडायचा नसतो. त्यांच्या सुरक्षितेसाठी एक खास जागा ठरवून दिलेली असते आणि तिला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग. हे जे पांढरे पट्टे दिसतात ना, तोच पायी चालणाऱ्यांसाठी असलेला सुरक्षित मार्ग आहे. आणि रस्ता ओलांडण्याचा हा 4 पायऱ्यांचा नियम मुलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. काय करायचं? आधी उजवीकडे बघायचं, मग डावीकडे आणि मग परत एकदा उजवीकडे. आणि जेव्हा रस्ता पूर्ण मोकळा दिसेल तेव्हाच पुढे जायचं. खेळातून याचा सराव केल्यामुळे ही सवय त्यांच्या मनात अगदी पक्की बसते. आता वळूया आपल्या सर्वात मोठ्या ग्रुपकडे, म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आता आपण गोष्टींना थोडं आणखी इंटरेस्टिंग बनवणार आहोत. आपण त्यांना वेगवेगळ्या भूमिका आणि जबाबदाऱ्या देणार आहोत, ज्यामुळे त्यांना पूर्ण ट्रॅफिक सिस्टम कशी चालते हे आणखी चांगल्या प्रकारे समजेल. या खेळात काय होणार? एक मूल बनेल ट्रॅफिक पोलीस, टोपी आणि शिट्टी घालून, आणि बाकीची मुलं ड्रायव्हर बनतील. जेव्हा मुलं स्वतः नियम लागू करायला शिकतात, तेव्हा त्यांना शिस्त का महत्वाची आहे हे आतून कळतं. ही ॲक्टिव्हिटी त्यांना एक जबाबदारीची जाणीव करून देते. आणि गंमत म्हणजे खेळ संपल्यावरही शिकण्याची प्रक्रिया थांबत नाही. आपण मुलांशी साधे-सोपे प्रश्न विचारून चर्चा करू शकतो, जसं की आपण नेहमी फुटपाथवरूनच का चालावं? अशा प्रश्नांमधून त्यांच्या मनात सुरक्षेबद्दलचे विचार आणखी पक्के होतात. तर मग ह्या साध्या आणि मजेशीर खेळातून मुलांना नेमकं काय काय शिकायला मिळतं? चला, ह्या ॲक्टिव्हिटीचे जे मुख्य फायदे आहेत त्यावर एक नजर टाकूया. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की हा फक्त एक खेळ नाहीये. यातून मुलं काय काय शिकतात? तर सगळ्यात आधी सुरक्षिततेचे नियम, म्हणजे सिग्नल आणि रस्ता कसा ओलांडायचा हे समजतं. दुसरं म्हणजे सामाजिक जाणीव.
नियम पाळले तर सगळेच सुरक्षित राहतात हे कळतं. तिसरं, लक्ष आणि एकाग्रता वाढते. आणि चौथं म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा ते पोलिसांची भूमिका करतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. म्हणजे हा त्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा पाया आहे. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की बालपणीचे खेळ हे फक्त मनोरंजन किंवा टाईमपास नसतात, तर ते आयुष्यभरासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचा पाया रचत असतात. या साध्या खेळातून दिलेले धडे मुलांचं आयुष्यभर संरक्षण करतील आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतील.